हाँ आ जाओ। अरे पाणी आलं रे, पाणी ते बघा, पाणी बघा. काय जवळ उडायला पाहिजे, तिकडे दिसणार नाही. आणि अशा प्रकारे गावामध्ये आपल्या पाणी आलेलं आहे. नाकातून आवाज नको काढा तुम्ही. थोडासा गळ्यातून आवाज काढा, तेव्हा असं वाटेल का नाही बा बोलून आले तुला येऊन. आज आपला कॅनल सुटत आहे, याच्याबद्दल आपण काही सांगू इच्छिता? आमच्या गावामध्ये पाण्याची फार कमतरता आहे आणि पाण्यासाठी रिधोरा डॅमचं पाणी आलेलं आहे आणि सगळ्यांनी आपले पंप या नहरामध्ये बसवलेले आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता की इकडे या दिशेनं पाणी येत आहे आणि या दिशेला इकडे पाणी जाणार आहे. थोडातून आवाज काढा. हे एवढं मोठं भोग कशाच आहेत? हे पाणी जाण्यासाठी जायचं बंद केलं आहे ना, चालू आहे का? अश्लील नाही केला ना. फाटू दे ना, शिवून टाकतो त्या बहिणीजवळ देऊन शिवायला. पाणी आ रहा है. आणि काय आणि काय काले मेघ काले. बे इकडे घे ना. बऱ्यापैकी स्पीड इसी को पानी बोलते हैं, जो हमें खेती में बहुत सहायक होता है और घी उगाने में भी ये पानी बहुत ही कोऑपरेटिव होता है. तो इस पानी की तरफ हम देख रहे हैं कैमरेमैन राहुल डोबळे के साथ दिगंबर टुले. पण अशा याच्यात जरी काही राहिलं का नाही सरकार बेकार काम आहे. आता का बोलली तुल्याची आणि 100% गॅरंटी आहे असं म्हणून. आणि ह्या आज जे पाणी येऊन राहिलं आहे हे जवळपास किती दिवस चालू राहणार? हे साधारण 15 दिवस चालेल आणि प्रत्येकाला शेतीला पाणी पोहोचेपर्यंत हे पाणी चालूच राहणार आहे. आणि या पाण्याचा उपयोग कशा प्रकारे घेतला जाईल? याला लोकांनी पंप बसवलेले आपले स्वतःचे. पंप म्हटलं तर पंप म्हटलं जसं नाही, स्वतःचे पंप म्हणजे स्वतःची इलेक्ट्रिसिटी आणि स्वतःचे अच्छा, पंप अच्छा. लोक लावून शेतात पाणी नेतात, तिकडे पाणी ओलतात आणि गहू चांगला पिकतो ना आमच्याकडे. हा. आणि याला विद्युत पुरवठा पंपाला लोक स्वतःच करतात इलेक्ट्रिसिटीचं. इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्वतःचे वायर लावले आहे का त्यांनी? म्हणजे त्यांचं तसं टेक्निक वापरून त्यांनी स्वतःचं वायर वापरलेले आहेत. अच्छा. बरं, तुम्हाला स्वतःचे वायर नाहीत का? नाही, आमच्या घरी विद्युत पुरवठा आहे, आम्ही स्वतःची वायर नाही आहे. तुम्ही स्वतः- आम्ही वायरलेस हे बघा आहोत. पाणी कसं येतं आणि हे पाणी फार चांगल्या शेतीसाठी बघून घ्या एकदा तुम्ही. हे बघा हे पाणी आणि यालाच पाणी म्हणतात, बघून घ्या, जे शेतीसाठी अच्छा फार अच्छा, कामाचं आहे. हेच पाणी आहे का ते? हाँ, यही वो पानी है जो उधर से जंगल से बह के उस तालाब में रुकता है और हमारे खेती की तरफ जाता है. अबे तू अंदर जा, अंदर जा. वरतून जा. पाणी रे पाणी, पाणी पाणी रे पाणी. और हमारे गांव के शिव में पानी आ चुका है, उतर गया है. और ये देखिए पानी का नजारा कितना खूबसूरत सा पानी का नजारा है ये. बॉटला काढून घ्या आपल्या बॉटला. बहुत ही सुंदर नजारा है. इस तरह के दृश्य को देखने के लिए हमें जंगल में जाना पड़ता है. झरने के जरा ऐसे लग रहा.